विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या 3 महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका बाल आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। तथागत सम्यक संबुद्धांनी जे तथागताच्या सानिध्यामध्ये येत होते त्या लोकांना तथागत आपल्या धम्माचा उपदेश करत होते, धम्माची दीक्षा देत होते। जे कोणी भिक्षू बनण्यासाठी येत होते त्यांना ते भिक्षूची दीक्षा देत होते, भिक्षुणीची दीक्षा देत होते। जे कोणी गृहस्थ राहून धम्माचं आचरण करणारे उपासक उपासिका येत होते तेव्हा भगवान त्यांना त्याप्रमाणे दीक्षा देत होते। भगवंताची दीक्षा देण्याची पद्धत त्यांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर 2 प्रकारानं 3 प्रकारानं भगवान त्याची दीक्षा देत होते। एक तर जे व्यक्ती भगवंताच्या सानिध्यामध्ये येत होते दीक्षेची याचना करत होते तेव्हा भगवान त्यांना दीक्षित करत होते, धर्माचा उपदेश करत होते। कधी कधी जे लोक विचित्र वागणारे होते, विचित्रपणाने वागत आहे, त्याची कीर्ती सगळ्या इकडे पसरत आहे, तर त्याच्या मनातील तो अहंभाव काढण्यासाठी त्याच्यामध्ये जर काही पुण्यपारामितेचं बल आहे असं जर तथागताला वाटलं तर तथागत स्वतः त्याची भेट घेऊन त्याला धर्माचा उपदेश करून त्याला धम्ममार्गावर आणत होते। आणि तिसरी जी पद्धत होती, जे कोणी श्रद्धावान उपासक उपासिका आहेत त्यांच्या चित्तामध्ये अनेक पुण्यकर्माचा साठा त्यांच्याकडे आहे, पण या संसारी जीवनामध्ये गुंतून राहिल्यामुळे त्या पुण्यकर्माच्या पात्रावरती अनेक प्रकारचे खडे गोटे काळी कचरा साचलेला आहे, त्यामुळे तो पुण्यकर्माचा झरा बुजलेला आहे किंवा दबलेला आहे। असं जेव्हा तथागत जाणत होते तेव्हा तथागत स्वतः त्यांच्याकडे जाऊन आपल्या धम्माचा उपदेश करून तो सगळा काळी कचरा बाजूला सारत होते आणि तिथून मग धर्माचा उगम धर्माचा स्रोत चालू होत होता। त्या ठिकाणी जाऊन भगवान आपल्या धम्माची दीक्षा देत होते। असे 2-3 प्रकाराने भगवान धम्माची दीक्षा देत होते। कोणी जेव्हा मागेल तेव्हा देत होते, किंवा कोणी विचित्र वागते तेव्हा देत होते, किंवा कोणामध्ये फार श्रद्धेचं बल आहे त्याच्या मनामध्ये एक झिल्लीसा पडदा आहे जो आपल्या एका प्रवचनानं हटू शकते आणि तो व्यक्ती मार्गफळामध्ये येऊ शकते, असा व्यक्ती जेव्हा तथागत जाणत होते तेव्हा तथागत त्याचा स्वतः भेट घेऊन त्याला देत होते। असे अनेक उदाहरणं या त्रिपिटकामध्ये सापडतात। तशाच प्रकारे आज ज्याची आपण धम्मदीक्षा पाहणार आहोत तो डाकू अंगुलीमाल नावाने जगामध्ये इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेला आहे। परंतु ते डाकू अंगुलीमाल एवढा मोठा खतरनाक दरोडेखोर की 50-50 40-40 50-50 लोक जरी त्या मार्गाने गेले तरी तो त्यांना कापून टाकत होता, मारून टाकत होता। घोड्यावर बसलेली शिकारी तो धावून जाऊन घोड्यातून पकडून त्याला मारत होता। एवढा मोठा तो आडदांड होता, एवढी मोठी त्यांची अपकीर्ती इकडे पसरली होती आणि लोकांमध्ये भय उत्पन्न झालं होतं। जंगलाच्या शेजारी राहणारे लोक आपले घरदार सोडून निघून गेले होते। अनेक लोकांनी शेतीमध्ये जाणं बंद केलं होतं, एकटा दुकटा बाहेर फिरणं बंद केलं होतं, कारण आपण गेलो या अंगुलीमालाच्या हाती लागलो तर काही खरं नाही। म्हणून अनेक लोक मोर्चे काढत होते, आंदोलनं करत होते प्रसंजित राजाकडे त्याला पकडण्यासाठी, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी। प्रसंजित राजाने अनेक वेळा प्रयत्न केले होते परंतु तो त्याला यश आलं नव्हतं, त्यामुळे राजाही परेशान होता। ही वार्ता जेव्हा तथागताने जाणली, माहीत झाली, तेव्हा तथागताने आपल्या चित्ताने
जेव्हा त्या डाकू अंगुलीमालाचं चित्त जाणलं, तेव्हा तथागताला माहीत पडलं की हा कोणी डाकू नाही, हा कोणी दरोडेखोर नाही. कारण डाकू असता, दरोडेखोर जर असता तर ज्या लोकांना तो मारून टाकत होता त्यांचे काही दाग दागिने, सोनं चांदी, पैशातले लुटून घेऊन गेला असता. पण तो असं काही करत नव्हता. लोकांना केवळ मारत होता आणि त्याचं एक बोट कापत होता. अनेक लोक मरून पडलेले होते, त्यांच्या खिच्यातले धनसंपत्ती, दागदागिने सगळे त्यांच्या अंगावर तसेच्या तसेच होते. त्याला तो हातही लावत नव्हता. याचा अर्थ तो दरोडेखोर किंवा डाकू नव्हता. जेव्हा तथागताने आपल्या चित्तातून जेव्हा त्या डाकूचं निरीक्षण केलं, तेव्हा तथागताच्या लक्षात आलं का हा चुकीच्या माणसाच्या हाती लागल्यामुळे, असत्पुरुषाच्या सहवासामध्ये असल्यामुळे हा अशा प्रकारे विचित्र वागत आहे. कारण मूर्खाच्या संगतीनं अनेक प्रकारचा नाश होते आणि सत्पुरुषाच्या संगतीनं अनेक प्रकारचा लाभ होते. तथागतांनी जेव्हा ते जाणलं, तेव्हा तथागतांनी त्याला माणूस बनवण्यासाठी प्रयत्न केला आणि तथागत निघाले. काय जाणलं तथागतांनी? त्याची कथा अनेक लोकांना ती माहिती असते, त्रिपिटकामध्ये त्याचा भाग असते. श्रावस्ती नगरामध्ये एक महान श्रेष्ठी, मोठा धनवान पुरुष, त्याचं नाव गार्गे आणि त्याच्या पत्नीचं नाव मैत्रिणी. मैत्री आणि गार्गे हे श्रेष्ठी परिवार. पण अनेक वर्ष होऊन लग्न झाल्यानंतर त्यांना पुत्र संतती, मुलबाळ झालं नाही. त्यामुळे थोडेसे ते व्याकुल आणि परेशान होते. जेव्हा उतरत्या वयामध्ये मैत्रिणीला जेव्हा गर्भधारणा झाली, तेव्हा त्या वेळेची जी रीत होती, गर्भधारणा झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही जाणकार लोक होते त्यांना बोलावत होते की गर्भामध्ये काय, मुलगा आहे की मुलगी आहे, आणि मुलगा आहे मुलगी आहे तर मग त्याचं भविष्य कसं आहे, अशा प्रकारे जाणण्याची प्रथा होती. जसं महामाईच्या सपनाच्या वेळेस सपनाचे अर्थ सांगणारे जसे ब्राह्मण होते, तसे गर्भाशयाचं चिंतन करणारे त्या काळामध्ये होते. आणि म्हणून त्या गार्गेने अशाच एका गर्भाचे लक्षण जाणणाऱ्या लक्षणकर्त्याला जेव्हा बोलावलं, तेव्हा त्याने सांगितलं की हा जो गर्भ आहे, हा गर्भ जर सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये जर आला तर हा महान तपस्वी, महान योगी होऊ शकते. आणि हा दुष्ट लोकांच्या जर संपर्कामध्ये जर आला तर हा एक महान डाकू किंवा दरोडेखोरही होऊ शकते. अशा प्रकारे जेव्हा त्या गर्भाचं वर्णन त्यांनी ऐकलं, तेव्हा ते पती पत्नी थोडे विचलित झाले. आणि मग तो गर्भ जसा जसा वाढत होता तसे तसे ते दुष्ट लोकांच्या सहवासामध्ये येऊ नये, कोणते दुष्ट तरंग त्याच्यावर पडू नये म्हणून ते दोन्ही पती पत्नी उपास तापास करत होते, कीर्तन प्रवचन ऐकत होते, चांगल्या चांगल्या गोष्टीचा विचार करत होते, चांगलं चांगलं खानपीन करत होते. कारण आई जे जे काही खात पीत असते त्याचा असर तिच्या गर्भामध्ये असलेल्या त्या अभ्रकावर पडत असते. त्यामुळे ते सगळे बंदोबस्त करत होते. आणि जेव्हा गर्भाची अवस्था पूर्ण झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला, तेव्हा ते बाळ जन्मताच फार सुंदर, मजबूत, हट्टकट्ट होतं. आणि जेव्हा त्याचं नामकरण करण्यात आलं, तेव्हा त्याचं नाव ठेवलं अहिंसक. अहिंसक म्हणजे कधीही कोणाची हिंसा न करणारा, अहिंसक म्हणून त्याचं नाव ठेवलं. आणि लहानपणापासून तर तो मोठा होईपर्यंत त्या मातापित्यांनी बराबर त्याची सुरक्षा, बराबर त्याचे व्यवहार, कारण त्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या, त्यांनी ठेवल्या. आणि जेव्हा त्याचं शिक्षणाचं वय झालं, कारण 8 वर्षापासून तेव्हा शिक्षणाला सुरुवात होत होती, तेव्हा गुरुकुल नावाच्या पद्धती होत्या. कोण्या तरी गुरुच्या आश्रमामध्ये आपल्या पुत्राला टाकत होते. 10 वर्ष, 20 वर्ष, 5 वर्ष त्या गुरुकुलामध्ये मग तो शिक्षण ग्रहण करत होता आणि नंतर मग तो आपल्या घरी मायदेशी परत होता. अशा प्रकारे या गार्गे आणि मैत्रिणींनी आपल्या पुत्राला, अहिंसकाला एका गुरुच्या गुरुकुलामध्ये घातलं. आणि गुरुकुलामध्ये घातल्यानंतर मग अहिंसकाचं शिक्षण सुरू झालं. त्या गुरुकुलामध्ये अनेक राजे महाराजांचे राजकुमार, अनेक श्रेष्ठींचे मुलं त्या गुरुकुलामध्ये शिकत होते. त्याच्यात हाही अहिंसकही शिकत होता. पण हा पाहायला सुंदर होता, शरीरानं हट्टाकट्टा होता, अभ्यासामध्ये फार तेज तर्रार होता. त्यामुळे तो गुरुच्या फार लाडका झाला होता. आणि म्हणून गुरूंनी त्याला विद्यार्थ्याचा लीडर म्हणून त्याची नेमणूक केली होती.
विद्यार्थ्यावर लक्ष देणे, कोण काय करते ते करणे आणि ते मला येऊन सांगणे, अशा प्रकारे त्याला अथॉरिटी देऊन टाकली होती. त्यामुळे कोण्या विद्यार्थ्याच्या काही चुक्या वगैरे झाल्या तर मग हा अहिंसक आपल्या गुरुला सांगत होता, तर गुरु मग त्याला दंड देत होते, सजा देत होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये अहिंसकाबद्दल एक अनादर निर्माण झाला होता. त्याचे वैऱ्याची संख्या जास्त झाली होती. अनेक विद्यार्थ्यांना वाटत होतं का याचं काहीतरी करायचं कमी जास्त, पण तो शरीराने मजबूत असल्यामुळे त्या मुलांची त्याला काही करण्याची त्यांना भीती वाटत होती, त्यांची हिंमत होत नव्हती. अशा प्रकारे त्याच्या गुरुकुलाचं शिक्षण चालू होतं. त्याचा जो गुरु होता त्या गुरुची एक माऊली होती, गुरुमाय, आणि दोघंच पती पत्नी एका कुटीमध्ये राहत होते. त्यांना पुत्र मुलबाळ नव्हतं. त्यामुळे अहिंसा गुरुचे आदेशाखाली काम करत होता. शाळा विद्यार्थ्यावरही लक्ष ठेवत होता आणि वेळ प्रसंगी गुरुमायलाही मदत करत होता. पाणी आणून देणे, सरपण आणून देणे, तिला काही बाहेर लागलं तर ते आणून देणे. त्यामुळे तो गुरुमाऊलीची सेवा करत होता. त्यामुळे तो गुरुमाऊलीलाही प्रिय झाला होता आणि तिला मुलबाळ नसल्यामुळे ते त्या अहिंसकावर आपल्या पुत्राप्रमाणेच प्रेम करत होती. पुत्राप्रमाणे प्रेम करणे, काही विशेष बनवलं असेल तर अहिंसकाला देणे, त्याला आपल्या जवळ बसवणे, अशा पद्धतीची क्रिया चालू होती. अशा पद्धतीने जेव्हा त्याच्या गुरुकुलाचं शिक्षण परिपूर्णतेकडे जात होतं तेव्हा विद्यार्थ्याच्या मनामध्ये जो द्वेष होता तो द्वेषही उफाळून येत होता. याचं काय करायचा विचार करत होते. म्हणून त्या मुलांनी एक ग्रुप तयार केला या अहिंसकाचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांनी एक उपाययोजना तयार केली. आणि त्या उपाययोजनेप्रमाणे एक दिवस एक विद्यार्थी गुरुकडे आला आणि गुरुजीला सांगते की महाराज, मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, पण मला भीती वाटते, सांगू किंवा नाही असं होत आहे. अनेक दिवसापासून मी विचार करत आहे तुम्हाला ते सांगण्याचं, पण माझी हिंमत होत नाही आहे. तेव्हा ते गुरु म्हणाले की काही हरकत नाही, तुला काय सांगायचं ते सांग, काही घाबरू नको. आणि तेव्हा तो मुलगा सांगत आहे की तुम्ही घरी जेव्हा नसता तेव्हा अहिंसक तुमच्या घरी जात असते आणि गुरु माऊलीचे यांचे काही प्रेमसंबंध वगैरे आहेत. तेव्हा त्या गुरुला वाटलं की अहिंसक घरी जाते, गुरु माऊलीची सेवा करते, तिला काय पाहिजे ते आणून देते, त्यामुळे ते पुत्राप्रमाणे त्याच्यावर प्रेम करते. या मुलाला काही शंका कुशंका निर्माण झाली असेल म्हणून त्याला ते गुरुने त्याला सोडून दिलं. दुसऱ्या 4-8 दिवसांनी दुसरा एक मुलगा त्याच गॅगीमधला तो पुन्हा गुरुकडे गेला आणि त्याने गुरुला अशाच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. 2-4 दिवसांनी तिसरा मुलगा. एकच गोष्ट 2-3 व्यक्ती सतत सांगत असतील तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये एक संशय निर्माण होतो आणि संशय निर्माण झाल्यावर गुरु विचार करते की 1 मुलगा, 2 मुलगा, 3 मुलांनी अशा गोष्टी सांगितल्या, काहीतरी सत्य तथ्य असलं पाहिजे, म्हणून मी स्वतः निरीक्षण केलं पाहिजे. म्हणून गुरुजी त्याच्याकडे ध्यान देत होते आणि मग त्यांच्याही निदर्शनामध्ये आलं, कारण ते माता पुत्रासारखं त्यांचं प्रेम होतं. त्याला जवळ घेणे, जवळ बसवणे, त्याला खाऊ पिऊ घालणे वगैरे वगैरे. आणि गुरुजीनं जेव्हा ते बाहेरून जेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं, या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि बाहेरून त्यांनी डोळ्यानं पाहिलेली ही जवळीक, त्या गुरुजीच्याही मनामध्ये मग ती शंका निर्माण झाली. पण तोपर्यंत त्या गुरुकुलामध्ये अहिंसक तरुण झाला होता, फार धिप्पाड होता आणि ते गुरु म्हातारे होते, त्यामुळे त्याच्यावर काही ॲक्शनही घेऊ शकत नव्हते. गुरुमातालाही समजावू शकत नव्हते, कारण आपण गुरुकुलाचे बास आहोत, हे प्रकरण जर वाढलं, चौराड्यावर गेलं तर मग आपली बदनामी होईल, आपलं गुरुकुल बंद पडू शकते, अशा नाना प्रकारच्या भीती राहतात जे लोक गुरुकुल चालवतात. म्हणून याचा काहीतरी बंदोबस्त करायचा म्हणून गुरुजींनी विचार केला होता. जेव्हा त्यांच्या गुरुकुलाचं शिक्षण सर्व समाप्त झालं आणि सगळे विद्यार्थी जेव्हा आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांचे आईवडील येत होते, गुरुजीला गुरु दक्षिणा म्हणून काही देत होते, त्याला वंदन करत होते आणि आपल्या मुलांना घराकडे घेऊन जात होते. असे सर्व विद्यार्थी निघून गेले, पण अहिंसक मात्र त्या ठिकाणी थांबला. अहिंसकाचे वडील अहिंसकाला घेऊन आले, पण गुरुजींनी सांगितलं की अहिंसका तू काही दिवस थांब, नंतर जा. सगळेच मुलं निघून गेले एका दमाने, म्हणजे घरकुल खाली होऊन जाईल, तू थांब. म्हणून त्याने आपल्या वडिलांना वापस पाठवलं. पण शेवटी जेव्हा याला जाण्याचा प्रसंग आला आणि तो गुरुजीकडे गेला गुरुदक्षिणा देण्यासाठी, तेव्हा गुरुजी म्हणाले की अहिंसक, मला तुझ्याकडून ही दक्षिणा नको आहे. मी जे मागेल ते दक्षिणा तुला मला द्यावं लागेल, तेव्हाच मी शिकवलेली विद्या हे तुझ्या कामी पडेल. जर ते दक्षिणा तू मला दिली नाही तर ही जी मी शिकवलेली विद्या आहे हे कुछ कामी असेल, तुझ्या कामी पडणार नाही. म्हणून अहिंसकाने जेव्हा गुरुजीला की गुरु दक्षिणा म्हणून तुम्हाला काय पाहिजे
तेव्हा गुरु म्हणाले की 1000 मनुष्यांचे डोके, 1000 मनुष्याचे डोके कापून तेव्हा माझ्या चरणावरती ठेवशील, तेव्हा ते माझी गुरुदक्षिणा होईल. आणि आज्ञाकारी अहिंसकाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो अचंबित झाला. पण गुरुजींनी एवढ्या दिवस आपल्याला शिकवलं, त्याला गुरुदक्षिणा द्यायचीच आहे, नाही तर ही विद्या काही कामी पडणार नाही, हा भाव त्याच्या मनामध्ये जेव्हा निर्माण झाला तेव्हा मग त्याने हातामध्ये शस्त्र घेतलं आणि लोकांना मारणे सुरू करून दिलं. जो जो व्यक्ती त्याला शेतामध्ये दिसत होता तो त्याला मारत होता, त्याचं डोकं कापत होता आणि एखाद्या गुफेमध्ये जाऊन ठेवून देत होता. कोणी एकटा डुबता प्रवासी भेटला का तो त्याला मारत होता, त्याचं डोकं कापत होता आणि त्या गुफेमध्ये नेऊन ठेवत होता. असा त्याचा उद्योग काही महिन्यापर्यंत चालत गेला. डोके जास्त झाले काही एका ठिकाणी ठेवत होता, पुन्हा पुढे जात होता, कोण्या झाडाच्या गुफेमध्ये, कोण्या अडचणीमध्ये, अशा प्रकारे तो डोके साठवत 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 पुढे जात होता. अनेक दिवसापासून आपण हे काम करत आहोत. 1000 मुंडके 1000 डोके आपल्याला पाहिजेत, कारण ते गुरुची दक्षिणा आहे. मग आतापर्यंत आपण किती मुंडके कापले असतील आणि किती शिल्लक आहेत, याचा शोध घेण्यासाठी जेव्हा अहिंसक मागे पलटला तेव्हा तो पाहते जिथं त्यानं 20 मुंडके ठेवले होते तिथं 2-3च राहिले. काही जागा तो विसरला, त्यामुळे त्याला गिनत्या लागल्या नाही, कारण जंगलातील कुत्रे, कोले, लांडगे ते मुंडक्यावर फस्त करत होते, घेऊन नेत होते, त्यामुळे त्याला त्याचं टोटल लागलं नाही. त्याला वाटलं आता हे विचित्रच झालं, आता काय करायचं. आणि मग त्याने ठरवलं की ज्या व्यक्तीला आपण मारणार आहोत, मारू, तेव्हा त्याचं डोकं नव्हे तर त्याच्या हाताचे एक बोट कापायचं आणि ते बोट निशाणे म्हणून आपल्याजवळ ठेवायचं, तेव्हा आपल्याला ते गिनती करता येईल. म्हणून त्याने तेव्हापासून त्याला सुरुवात केली. मग तो लोकांना मारत होता, त्याचं बोट कापत होता आणि दोऱ्यामध्ये होऊन ते मग आपल्या गळ्यामध्ये टाकत होता. बोटाला हिंदीमध्ये अंगुली म्हणतात, म्हणून तेव्हापासून त्याचं नाव अंगुलीमाल असं ते पडलं. अशा प्रकारे तो आपलं कर्मकार्य करत होता. जेव्हा 999 बोट त्याच्या माळेमध्ये झाले, त्याला एकाच बोटाची आवश्यकता होती. त्याच दिवशीचा हा प्रकार आहे जेव्हा तथागत बुद्ध त्याला साधू बनवण्यासाठी त्या मार्गाने निघून गेले होते. अंगुलीमालाला पकडण्यासाठी भगवंतांनी जेव्हा भोजनानंतर आपलं चिवर परिधान केलं, एक चिवर आपल्या खांद्यावर टाकलं आणि ज्या मार्गाने अंगुलीमाल राहत होता त्या मार्गाने तथागत निघाले. तेव्हा गुरं चारणारे गुराखी हे भगवंताला आवाज देऊन सांगत होते की हे श्रमणा, त्या बाजूला जाऊ नको, त्या बाजूला आडदांड असा अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर आहे, त्याच्या हाती तो सापडशील. लोक भगवंताला आवाज देत होते, तरी भगवान आपल्या शांत चालीनं अंगुलीमालाच्या मार्गाकडे निघाले होते. शेतामध्ये काम करणारे लोक भगवंताला सांगत होते की श्रमणा तिकडे जाऊ नको, तिकडे अंगुलीमाल आहे, 20-20, 40-40 लोक जरी गेले तरी तो मारून टाकते, तू त्या मार्गाने जाऊ नको. तरी भगवान त्या मार्गाने निघाले होते. असं म्हणतात की जेव्हा ही वार्ता चारी बाजूनं अंगुलीमालाचं नाव पसरलं होतं तेव्हा त्याची आई मैत्रिणी हिला असा एक भास झाला होता की घरकुलातून सगळे गुरुकुलातून मुलं वापस आले, पण माझ्या मुलाचा पत्ता नाही. हा जो अंगुलीमाल नावानं जे प्रसिद्ध झाला हा माझा पुत्र तर नाही. कारण पाहणारे लोक जेव्हा त्याचं वर्णन करत होते तर त्या वर्णनावरून आईच्या मनामध्ये शंका कुशंका येत होती. म्हणून ज्या दिवशी भगवान त्याच्या भेटीला गेले त्याच दिवशी त्याची आई सुद्धा कुठेतरी भेटते काय म्हणून त्या जंगलामध्ये गेले होते. तुम्ही कधी श्रावस्तीला गेले असाल तर तिकडे बाजूला एक अंगुलीमाल नावाची गुफा आहे आणि त्याच्या डाव्या हातावर थोड्या दूरमध्ये एक असा स्तूप बांधलेला एका टेकडीवरती, आणि तो त्याच्या आईच्या स्मृतीपित्तच आहे. आणि तिथं जाऊन ती आई त्या जंगलामध्ये अहिंसक अहिंसक बाळा अहिंसक तू कुठे आहे अशी जोऱ्यानं आरोड्या देत होती. हा अहिंसक जेव्हा गुफेमध्ये बसला आणि हा आवाज जेव्हा त्यानं ऐकला तेव्हा त्याला वाटलं की हे अहिंसक नाव घेऊन मला कोण आवाज देत आहे. आणि जेव्हा पाहते तर बाहेर त्यानं ती स्त्री त्याची आईच होती आणि त्याला एका बोटाची कमी होती. असं सांगतात की त्याची इच्छा प्रथम आईलाच मारण्याची होती, कारण गुरुदक्षिणा आईपेक्षा श्रेष्ठ असते असं त्याला गुरुकुलामध्ये शिकवलं जात असते. आणि आता आईच्या मागानं तो जाईल तेवढ्यात त्याला कोणीतरी साधू कोणी श्रमण आपल्या इकडे येत आहे दिसला, म्हणून त्यानं आईचा विचार आपल्या मनातून काढून टाकला. आता हा साधू भेटलेला आहे, याचाच बोट काढून आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा संकल्प केला. आणि म्हणून अंगुलीमालानं आपलं शस्त्र हातामध्ये धरलं आणि त्या साधूच्या मागे धावले. साधू म्हणजे तथागत बुद्धच. अंगुलीमाल जोरजोऱ्यानं भगवंताच्या मागे धावत होता आणि भगवान आपल्या नेहमीच्या चालीनं चालत होते. घोड्यावरला प्रवासी पकडून खाली पाडून आपण मारू शकतो,
धावत्या हरणाला आपण पकडू शकतो, आणि हा साधू धीरे धीरे चालत आहे आणि मी एवढ्या जोऱ्यानं पडत आहे याच्या मागं, तरी मला तो गवसत नाही, सापडत नाही. जरूर काहीतरी आहे, कारण अंगुलीमाल काही ओरिजिनल टाकू नव्हता, त्याच्यामध्ये साधुत्व अजून जिवंत होतं. म्हणून तो अंगुलीमाल उभा राहते आणि उभा राहून भगवंताला म्हणते की हे श्रमणा थांब. तेव्हा भगवान थांबल्यावर म्हणतात की अहिंसक, मी केव्हाचा थांबलो, तूच थांब. जेव्हा भगवंताने त्याचं नाव अहिंसक म्हणून उच्चारलं तेव्हा त्याला विचार पडण्यात भाग पडलं का हा कोण साधू आहे जो मला माझ्या नावाने हाक मारत आहे. आणि जेव्हा अंगुलीमाल त्यांच्या जवळ गेला तेव्हा विचारते की श्रमणा, तू श्रमण असून खोटा बोलतोस, तू चालत आहेस, मी थांबलो, मी थांबून तुला आवाज देत आहे की श्रमणा थांब, आणि तू म्हणतोस की मी थांबलो, तूच थांब. तेव्हा तथागत म्हणतात अंगुलीमाल, राग द्वेष मोह या तृष्णेपासून मी मुक्त झालेला आहे. प्राणी हिंसा करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, खोटं बोलणे, नशापत्ती करणे, मी हे सगळं टाकून दिलेलं आहे. मी अकुशल कर्म करण्यापासून थांबलो, तू केव्हा थांबशील. तेव्हा अंगुलीमाल त्या साधूचं महत्त्व जाणत आहे आणि भगवान त्याला म्हणतात की हे अंगुलीमाल, जाय त्या वृक्षाचे काही पानं तोडून आण. आणि मग अंगुलीमाल जाऊन कोण्या वृक्षाचे पानं तोडून आणते आणि हे घे श्रमणा. तेव्हा भगवान म्हणतात की अंगुलीमाल असं कर, हे पानं जिथून तू तोडले त्या वृक्षाला लावून दे. तेव्हा अंगुलीमाल म्हणते की श्रमणा, तू माझी थट्टा करत आहेस. अरे कधी झाडाचे तोडलेले पानं पुन्हा त्या झाडाला लावता येतील का. तेव्हा भगवान म्हणतात की अंगुलीमाल, तू जर कोणाला जीवन देऊ शकत नसशील तर तुला त्याला मारण्याचा अधिकार कोणी दिला. फार कठीण आहे मनुष्याचा जन्म. या निसर्गाने म्हणा की या कुदरतच्या कानूनने म्हणा, मनुष्याला विशेष तत्व करून बनवलेलं आहे, विशेष मेहनत करून घडवलेलं आहे. आणि त्या निसर्गाने किंवा त्या कुदरतच्या कानीने एवढा मोठा सुंदर जेव्हा हा मनुष्य प्राणी तू बनवला आणि तू त्याची हिंसा करत आहेस, त्याचा नाश करत आहेस. अंगुलीमाल, तू डाकू नाहीस. तुझ्यातलं साधुत्व अजून जिवंत आहे. त्याला जर थोडीशी चालना मिळाली तर तूही सत्पुरुष बनू शकतो. असत्पुरुषाच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे अंगुलीमाल तुझ्या हाताने ह्या हिंसा घडत आहे. तू जर कोण्या सत्पुरुषाचा जर सहवास केला तर तुला निब्बाणाचा, मोक्षाचा, मुक्तीचा मार्ग मिळू शकतो. तेव्हा अंगुलीमाल म्हणाले की श्रमणा, आता फार वेळ गेलेली आहे. मी 1-2 नव्हे 999 खून केलेले आहे आणि तेही मनुष्याचे. आणि एवढं मोठं पापकर्म केल्यानंतर तू म्हणतं की मला मुक्तीचा मार्ग मिळणार आहे. असा कोण सत्व आहे, असा कोण महापुरुष आहे जे माझ्या सगळ्या पापकर्माला नष्ट करून मला सत्पुरुष बनवू शकते. तेव्हा भगवान म्हणाले की अंगुलीमाल, ये, मी तुला मार्ग दाखवतो. आणि तुझं हे साधुत्व जे लपलेलं आहे या हिंसेच्या प्रवृत्तीखाली, मी त्याला उफाडून वर आणतो, तुला सत्पुरुष बनवतो. तेव्हा अंगुलीमालाने आपल्या जवळले जे काही शस्त्र होते, गळ्यामध्ये जे काही बोटांची माळा होती, ते सगळी काढून त्याने फेकून दिली. भगवंताला त्याने 3दा वंदन केलं. त्याला नदीवर नेऊन त्याची आंघोळ स्नान केली, डोक्याचं मुंडन केलं आणि भगवंताकडे असलेलं पीतवस्त्र अंगुलीमालाच्या अंगावर टाकलं. यही भिक्षुवे भिक्षुंनो या, असं म्हणून भगवंतांनी त्या अंगुलीमालाचा उद्धार केला. आणि समोर भगवान आणि मागे अंगुलीमाल असे करून ते श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आले. आणि श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आल्यानंतर, भिक्षू संघामध्ये राहिल्यानंतर जेव्हा भगवंतांनी त्याला प्रथम उपदेश केला, इतर भिक्षूंची जेव्हा त्याच्या भेटीगोटी झाल्या तेव्हा त्याला फार बरं, फार हायसं वाटलं. अशा प्रकारे भगवंताचे काही शिष्य अंगुलीमाल असे बसले धर्मचर्चा करण्यासाठी. तेवढ्यात राजा प्रसन्नजीत आपला मोठा लवा जामा घेऊन अंगुलीमालाला मारण्यासाठी तयारी करून लष्कर घेऊन निघाला होता. पण एवढं करूनही आपल्याला प्रयत्न यश मिळत नाही. म्हणून तो राजा भगवंताकडे आला का भगवंताचं वंदन करायचं, भगवंताचा आशीर्वाद घ्यायचा, नंतर आपल्या मार्गाने निघायचं. म्हणून राजा जेव्हा भगवंताकडे आला, भगवंताला वंदन केलं
तेव्हा राजाच्या चेहऱ्यावरती फार परेशानीचे चिन्ह होते. तथागत राजाला म्हणतात की राजा, तुझ्या चेहऱ्यावर फार परेशानीचं चिन्ह आहे. काय भगतच्या राजाने अजातशत्रूने आक्रमण केलं का कोण्या लिच्छवीच्या राजाने आक्रमण करण्याचा संदेश तुला पाठवला? तेव्हा राजा म्हणाला की भगवान नाही, मगतच्या राजाचंही आक्रमण नाही ना लिच्छवीचंही आक्रमण नाही. माझ्या राज्यामध्ये एक आडदांड असा दरोडेखोर आहे, डाकू अंगुलीमाल, आणि त्याने अनेक लोक मारून टाकलेले आहेत. अनेक गावं वसान पडलेले आहेत. लोक जंगलामध्ये जाण्यासाठी भीत आहेत. लोकांचे सतत मोर्चेच्या मोर्चे निघत आहेत. त्याचा बंदोबस्त करा, त्याचा बंदोबस्त करा. मी अनेक प्रयत्न केले पण त्याला पकडू शकलो नाही. म्हणून आज स्वतः मी या कामगिरीवर निघत आहे. म्हणून भगवान तुम्ही मला आशीर्वाद द्यावा की मी यशस्वी झालो पाहिजे. तेव्हा भगवान म्हणतात की राजा, जर तुला असा अंगुलीमाल दाखवला का ज्याने डोक्याचं मुंडन केलेलं आहे, पीतवस्त्र धारण केलेलं आहे, ज्याच्या हातामध्ये भिक्षापात्र आहे, तो घरीदारी जाऊन आपली भिक्षा मागतो, त्याच्यावरच गुजराण करतो, असा अंगुलीमाल की ज्याने हिंसा करणं सोडून दिलं, चोऱ्या करणं सोडून दिलं, व्यभिचार सोडून दिला, तो कधी खोटा बोलत नाही आणि तो कधी नशा करत नाही, असा अंगुलीमाल जर मी तुला दाखवला तर तू काय करशील? तेव्हा महाराज म्हणाले की तथागता, असा जर अंगुलीमाल मला भेटला की जो कोणी हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, नशापत्ती करत नाही, ज्यानं डोक्याचं मुंडन करून चिवर परिधान करून भिक्षू संघामध्ये सामील झाला, असा जर तो अंगुलीमाल असेल तर मी खाली बसून त्याला वंदन करेल आणि मरेपर्यंत त्याची भोजनाची व्यवस्था करेल, भोजनाची, औषधीची, त्याला लागणाऱ्या वस्त्राची आणि त्याची पुरी सुरक्षेची हमी घेईल. पण भगवान असा दुष्ट मनुष्य, असा संन्यासी कसा काय बनू शकतो? तेव्हा भगवान म्हणाले की महाराज बसा. आणि मग महाराज खाली बसले. खाली बसले तर ते अंगुलीमालाच्या जवळच बसले. तेव्हा राजा म्हणते की तथागता, मला त्याला भेटायचं आहे. कोण आहे अंगुलीमाल? कुठं अंगुलीमाल आहे? कारण राजानं पाहिला नव्हतं, त्यानं फक्त त्याचे कर्तृत्वच ऐकले होते, तो असा आहे तो तसा आहे. आणि जेव्हा भगवंतांनी त्याच्या बाजूलाच बसलेल्या भिक्षूकडे बोट दाखवून सांगितलं की हा अंगुलीमाल, राजाला वाटलं मी अंगुलीमालाच्या जवळच बसले आहे. अंगुलीमाल म्हटल्याबरोबर एकदम राजा ताडकन उभा राहिला. त्याच्या मनामध्ये भय, अंगावरती रोमांच, एकदम राजा उठून उभा राहिला. तेव्हा भगवान म्हणतात की राजन घाबरू नका, इथं भिण्याचं काही काम नाही. तेव्हा राजा खाली बसला आणि त्याची विचारपूस करत आहे की तुम्ही खरंच अंगुलीमाल आहे? तेव्हा अंगुलीमाल म्हणते की होय महाराज, मीच अंगुलीमाल आहे. मग तुझ्या वडिलाचं नाव काय? तर म्हणते माझ्या वडिलाचं नाव गार्गे. आईचं नाव काय? तर माझ्या आईचं नाव मैत्राणी. तेव्हा राजा म्हणते हे गार्गे मैत्राणी पुत्रा, तुला यानंतर जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या त्या गोष्टी तू मला सांग, मी ते पूर्ण करण्याचं वचन देतो. तेव्हा अंगुलीमाल म्हणते की महाराज, शरीर झाकण्यासाठी ज्या 3 चिवराची आवश्यकता असते ते भगवंतांनी मला दिले आहे आणि भोजनासाठी भिक्षापात्र माझ्याकडे आहे, त्यामुळे मला सध्या तरी तुमच्या कोण्या दानाची आवश्यकता नाही. आणि अशा प्रकारे राजानं ते ऐकल्यानंतर राजानं भगवंताला वंदन केलं, भिक्षू संघाला वंदन केलं आणि आपल्या कारागिरीवर निघून गेले. तेव्हा राजाच्या चेहऱ्यावरती एकदम प्रसन्नता अशी झळकत होती की फार मोठा विजय राजाला प्राप्त झाला होता. आणि ही वार्ता मग संपूर्ण श्रावस्ती नगरामध्ये पसरली की आता लोक, आता काही घाबरू नका, अंगुलीमालाला भिण्याचं काही काम नाही, तो भगवंताचा भिक्षू झाला, आता त्यानं हे सगळं वाईट कर्म, पाप कर्म टाकून दिले. तेव्हा त्या नगरामध्ये जिकडे तिकडे त्याच चर्चा चालत होत्या. दुसऱ्या दिवशी अंगुलीमालाने चिवर परिधान केलं, हातामध्ये भिक्षापात्र घेतलं आणि नगरामध्ये भिक्षाटनासाठी निघाला. जे जे लोकांनी त्याला ओळखलं की हाच अंगुलीमाल आहे, त्याने कोणाच्या वडिलाला मारलं तर कोणाच्या आईला मारलं, कोणाच्या पतीला मारलं तर कोणाच्या मुलाला मारलं. आणि हे ज्या ज्या लोकांना दिसत होतं, मग कोणी वीट घेत होतं, वीट फेकून मारत होतं, कोणी त्याला सोटा मारत होता, कोणी त्याला गोटे मारत होता. आणि लोक जे जे दिसत होते ते अंगुलीमालाला मारत होते. त्यामुळे त्याचं डोकं फुटलं, त्याचं चिवर फाटलं, त्याचं भिक्षापात्र फुटून गेलं, रक्तानं ओला बिंब झाला. आणि जसे जसे लोक त्याला दगड मारत होते, गोटे मारत होते, तसा तसा अंगुलीमाल सुखी हो, मंगल हो आपल्या मनातून उच्चार काढत होता. आणि जेव्हा त्याचं पात्र फुटलं तेव्हा अंगुलीमाल जेतवनामध्ये वापस आला. आणि भगवंतानं जेव्हा त्याचं ते रूप पाहिलं
तेव्हा भगवंताला त्याने वंदन केलं. तेव्हा भगवान म्हणतात की अंगुलीमाल सहन कर, हे सगळं सहन कर, तुला हे सहन करायचंच आहे. आणि तेव्हा अंगुलीमाल कुठं शांत झाला. आणि अनेक दिवस चालत गेल्यामुळे लोकांच्याही मनातील भ्रम त्याच्याबद्दलचा नष्ट झाला. काही दिवसाने लोकांच्याही मनामध्ये मग नंतर त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला. अशा प्रकारे अंगुलीमाल, डाकू अंगुलीमाल, जो खुनानं लिप्त झाला होता, रक्तानं माखला होता, तो भगवंताच्या सानिध्यामध्ये येऊन सत्पुरुषाच्या मार्गाला लागला होता. आणि सत्पुरुषाच्या मार्गाला लागता, तप करता, ध्यान करता, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करता करता एक दिवस अंगुलीमाल अहर्तपदाला पोचला, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला. असाच एकदा श्रावस्तीमध्ये भिक्षाटनाला गेला असता, ज्या दारापाशी तो उभा होता भिक्षाटनासाठी, त्या घरामध्ये महिला पुरुषांचा खूप रडण्याचा आवाज येत होता. अंदर खूप लोक रडत होते. आणि हा त्या दारापाशी भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी उभा होता. त्या दारातून जेव्हा काही लोक बाहेर निघाल्या महिला, तेव्हा अंगुलीमाल त्यांना विचारते की आई, काय गडबड आहे, का लोक रडत आहेत? तेव्हा ती सांगते की महिलाला गर्भधारणा होत आहे, डिलिव्हरी झालेली होत आहे, पण ते बाळ काही जन्मग्रहण करत नाही आहे, ते काहीतरी आडवं झालं किंवा फिरलं, त्यामुळे त्या आईला खूप वेदना होत आहेत, ती रडत आहे, तडपत आहे. त्यामुळे सगळे तिचं रडणं पाहून बाकीच्याही महिला रडत आहे. असं 3-4 दिवसापासून चालू आहे. प्रसूतीच्या वेदना होतात आणि पण बाळ जन्मग्रहण करत नाही, त्यामुळे तिला खूप वेदना होत आहे. तेव्हा तो अंगुलीमाल म्हणते की आई, मी आज जाऊन पाहू काय त्या मातेला? तेव्हा ती महिला म्हणते, अरे तू आज जाऊन काय करणार आहे, तुला काय समजणार आहे? दुःख कशाला म्हणतात, तुझ्या ठाई काय करून आहे? अरे हजारो लोकांना मारणारा तो दुष्ट, तुला काय रडण्याचा अर्थ करणार आहे, करुणा करणार आहे? चल चालता हो. तेव्हा अंगुलीमालाने चारिका करणे, भिक्षाटन थांबवलं आणि पुन्हा तो जैतवन विहारामध्ये भगवंताकडे आला. भगवंताला म्हणते की भगवान, एक गर्भवती महिला गर्भामुळे फार व्याकुल आहे, फार रडत आहे. मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी मला जाऊ दिलं नाही. त्यासाठी काहीतरी करा भगवान, काहीतरी सांगा. तेव्हा भगवान म्हणतात की अंगुलीमाल, तू मग त्या ठिकाणी गेल्यावर त्या मातेला पाहायला का नाही? अंगुलीमाल म्हणते, भगवान पाहिल्यानंतर मग मी काय करू? तर तेव्हा अंगुलीमाल तिथं जाय आणि तिथं सत्यक्रिया कर. सत्यक्रिया करत होते लोक पूर्वीच्या काळामध्ये, ज्यांच्यामध्ये काही बल आणि काही पावर राहत होतं. माझ्यामध्ये हे बल आहे, माझ्यामध्ये पावर आहे, या बलाने, या पावराने अग्नी प्रज्वलित होत होती. या बलाने, या पावराने एखाद्या मनुष्याच्या अंगावर जर माती फेकून जरी मारली की नष्ट हो जाओ, तर तो जिवंत मनुष्य मरून पडत होता. अशा प्रकारच्या त्या सत्यक्रिया होत्या त्या काळामध्ये करत. भगवंतांनी सांगितलं कसं आहे, तू सत्यक्रिया कर. अंगुलीमाल म्हणाला की भगवान मी कशी करू? तर सांग, मी माझ्या जीवनामध्ये जर कोणाची हिंसा केली नसेल तर या माता आणि तो गर्भ सुरक्षित हो आणि शांततेनं तिचा डिलिव्हरी म्हणजे तो जन्मग्रहण हो, असं जाऊन म्हण. तेव्हा अंगुलीमाल निघाला आणि थोड्या दूर गेल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं, अरे असं कसं, मी तर खूप हिंसा केल्या, मी तर खूप खून केले, मी असं कसं म्हणू शकतो? तेव्हा तो पुन्हा भगवंताकडे आला आणि भगवंताला म्हणते की भगवान मी असं कसं म्हणू शकतो, मी तर काही हिंसा केलेली आहे. तेव्हा भगवान म्हणतात की अंगुलीमाल तू असं म्हण की जेव्हापासून मी हे चिवर परिधान केलेलं आहे, तेव्हापासून मी जर कोण्या प्राणीमात्राची हिंसा केली असेल, चोरी केली असेल, व्यभिचार केला असेल, खोटं बोललो असेल, नशापत्ती केली असेल किंवा थोडंसं जरी पापकर्म केलं नसेल, तर हे गर्भ आणि गर्भवती माता सुरक्षित हो, असं म्हण. अंगुलीमाल म्हणाला ठीक आहे भगवान, मी असं म्हणू शकतो. आणि तेव्हा मग अंगुलीमाल त्या ठिकाणी जाते आणि त्या लोकांना विनंती करते. तेव्हाही लोक त्याला अडवत होते, पण हा दुसऱ्यांदाही अधिक आला. पाहू द्या आता काय करते, तर कारण बिमार व्यक्ती असला म्हणजे नाना प्रकारचे इलाज करत असते. म्हणून त्या अंगुलीमालाला त्या ठिकाणी त्यांनी परमिशन दिली आणि मातेला आणि त्या गर्भाला अंगुलीमालानं पाहिलं आणि डोळे मिटून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ते सत्यक्रिया केली. जेव्हापासून मी जीवर परिधान केलेलं आहे, भिक्षू जीवनामध्ये मी प्रवेश केलेला आहे, तेव्हापासून आजपर्यंत जर मी कोणतंही छोटंही पापकर्म केलं नसेल तर हे गर्भ आणि गर्भवती माता दोघंही सुरक्षित हो.
असा त्याने त्या मंत्राचा 3दा उच्चार केला आणि अंगुलीमाल तिथून निघाला. आणि जसाही अंगुलीमाल त्यांच्या गेटच्या बाहेर गेला, एकदम त्याला बाळ रडण्याचा आवाज आला. अंगुलीमाल बाहेर गेल्याबरोबर त्या ठिकाणी सुरक्षित डिलिव्हरी झाली आणि त्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आणि जेव्हा तो आवाज ऐकला तेव्हा अंगुलीमालाच्या शरीरामध्ये करुणेचे, मैत्रीचे, प्रसन्नतेचे असे रोम रोम उत्पन्न झाले. म्हणून एवढा मोठा अंगुलीमाल, खुनाने माखलेला, असंगतीमध्ये पडलेला दुष्टपुरुष जेव्हा सत्पुरुषाच्या सहवासामध्ये येते तेव्हा तो सत्पुरुष बनते. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की सतं समागम हंतु याव निब्बानपत्य. सत्पुरुषाच्या आपण सहवासामध्ये जर राहत असू, धम्ममार्गाच्या सहवासामध्ये राहत असू, नाना प्रकारचे धम्मकार्य करत असो, दानधर्म करत असो, शिलाचं आचरण करत असो, उपोषित व्रत करत असो, करुणा मैत्रीनं कोणाची मदत करत असो, कोणाच्या कार्यामध्ये सहकार्य करत असो, वडीलधाऱ्यांचा सन्मान करत असो, असा जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कर्म करत राहते त्याला 4 गोष्टीची प्राप्ती होतेच होते. त्याला चांगलं आयुष्य वाढते, त्याच्या वर्णकांती वाढते, चमकते, धमकते, त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते आणि त्याच्या शरीरामध्ये एक बल, ऊर्जा शक्ती निर्माण होते जे हर संकटापासून त्याची सुरक्षा करते. एवढं मोठं हे बल सत्पुरुषाच्या सहवासातलं आणि धम्ममार्गातलं आहे. हे अंगुलीमालाच्या गाथेवरून आपण या ठिकाणी पाहिलं. आणि अशा प्रकारे द्वितीय खंड या ठिकाणी समाप्त झालेला आहे. उद्यापासून 3ऱ्या खंडाला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये धम्म, अधम्म आणि सद्धम्म भगवंताचा जो मध्यम मार्ग आहे, या मध्यम मार्गाचा उद्देश या 3ऱ्या खंडामध्ये आहे आणि तो 3रा खंड आपण उद्यापासून त्याला पाहणार आहोत. आजचं पठण आपण या ठिकाणी थांबवणार.